आत्ता आपण विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला आहोत आणि इथून आपण ट्रेकिंगला सुरुवात करतो। जवळजवळ 30 ते 40 मिनिटांमध्ये ट्रेकिंग पूर्ण होईल। तर चला तर आपण ट्रेकिंगला सुरुवात करूया। विसापूर किल्ला हा लोणावळ्यातील मळवली रेल्वे स्टेशनपासून 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे। तसेच पुण्यापासून 60 तर मुंबईपासून 100 किलोमीटर अंतरावर आहे। या किल्ल्यावर येण्यासाठी आपल्याला 2 ते 3 वाटा आहेत। त्यातील सर्वात सोपी वाट ही दख्खन दरवाजापासून आहे, तर त्या वाटेने आपल्याला किल्ल्यावर येण्यासाठी 30 ते 45 मिनिट लागतात। किल्ल्यावरून आपण बरेच किल्ले बघू शकतो। सगळ्यात आधी आपण पवना लेक इथे दिसतोय आपल्याला, बाजूला इथे तिकोना किल्ला आहे आणि या साईडला इकडे तुंग किल्ला आपण बघू शकतो। बाजूला हा लोहगड किल्ला आहे आणि लोहगड किल्ल्याच्या मागे मोरगिरी किल्ला सुद्धा आहे, जो आपण थोडंसं वर गेला आपण तो किल्ला सुद्धा बघू शकतो। 3500 फूट उंचीवर असलेल्या किल्ल्यापासून 2 किलोमीटर अंतरावरच लोहगड किल्ला सुद्धा आहे। विसापूर किल्ल्याचा घेरा खूप मोठा आहे, त्यामुळे गडावर खूप पायपीट करावी लागेल। त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात जर आपण गडावर येत असाल तर जास्त पाणी आपल्याला सोबत ठेवावं लागेल। किल्ल्यावर बघण्यासारखे जास्त काही शिल्लक नसले तरीही गडाची भक्कम तटबंदी, महादेवाचे छोटेसे मंदिर, चपेटदार मारुतीची मूर्ती आणि जीर्ण झालेला वाडा आपण बघू शकतो। सह्याद्रीच्या डोंगर रांगेत अनेक वैशिष्ट्यपूर्ण प्रदेश आहेत। त्यातीलच एक म्हणजे पवन मावळ। या पवन मावळात बरेच किल्ले आहेत। तुंग, तिकोना, लोहगड, कोरीगड, मोरगिरी, त्याचप्रमाणे विसापूर सुद्धा या पवन मावळातील मुख्य किल्ला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि लवकरच भेटूयात एका नव्या व्हिडिओमध्ये एका नव्या किल्ल्यावर।